मंच पर हम स्वागत कर रहे हैं हिंदुस्तान के सशक्त एक बार जोरदार आवाज चाहिए। जय भवानी, जय भवानी, भारत माता की, भारत माता की, वंदे। सभी का बहुत बहुत स्वागत। सभी मान्यवर अतिथियों से मैं विनती करता हूं कि आप अपने शुभ हाथों से छत्रपति शिवाजी महाराज और अहिल्याबाई होळकर जी इनकी प्रतिमाओं का पूजन करें। इसके बाद हम महाराष्ट्र गीत यहाँ पे लेने वाले हैं। मेरी सबसे रिक्वेस्ट है कि हो सके तो आप सब खड़े हो जाइए। महाराष्ट्र गीताचं आपण इथे मी आमच्या टेक्निकल टीमला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती नभा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही रक्तदाते महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा। स्वागतम सुस्वागतम। सहकारिता की आधारशिला जिस धरती पर स्वर्गीय पद्मश्री विट्ठलराव जी विखे पाटिल इन्होंने रखी और उसे अंतिम चरण तक पहुंचाने के लिए जिन्होंने दिन रात काम किया, ऐसे स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर बाला साहेब जी विखे पाटिल, इनके स्मृति में विनम्र श्रद्धांजलि अर्पित करते हुए हम समस्त प्रवरा एवं लोणी वासियों की ओर से आज इस मंच पर उपस्थित
हिंदुस्तान के आधुनिक पोलादी पुरुष इस नाम से जाने जाने वाले सशक्त गृह मंत्री एवं सहकारिता मंत्री माननीय नामदार श्री अमित जी शाह सर, महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र जी फडणवीस जी, उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहेब एवं सम्माननीय श्री अजित दादा पवार और मंच पर उपस्थित सभी मान्यवरों का हार्दिक स्वागत करते हैं। आपके करकमलों द्वारा आपने इस भूमि को आज जिस पद्म स्मृति का विमोचन करके एक अनोखा उपहार दिया है, मैं इस कार्यक्रम का स्वागत एवं प्रास्ताविक करने की विनती करना चाहता हूं महाराष्ट्र राज्य के जल संपदा मंत्री तथा अहिल्यानगर के पालक मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण जी विखे पाटिल साहब को। बोलो भारत माता की, दोन्ही हात वर करू, भारत माता की, वंदे वंदे। आज अतिशय ऐतिहासिक आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय भावनिक आणि आपल्या प्रवाराच्या इतिहासामध्ये स्वर्णाक्षर नाव लिहिलं जाईल असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आणि या कार्यक्रमासाठी आपल्या भारत देशाचे अतिशय कर्तबगार कणखर गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री माननीय अमितजी शाह साहेब, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, आपले केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ साहेब, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, मंत्रिमंडळातले माझे सहकारी माननीय गिरीश भाऊ महाजन, आपल्या सर्वांच्या भगिनी पंकजाताई मुंडे, राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील, ग्रामीण विकास मंत्री माननीय जयकुमारजी गोरे, त्याचप्रमाणे क्रीडा मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष माननीय पांडुरंगजी पाटील, जिल्ह्यातले सर्व माझे सहकारी आमदार माननीय शिवाजीराव कर्डिले, माननीय मोनिकाताई राजळे, विक्रमजी पाचपुते, विठ्ठल लंगे, आमोजी खताळ, आशुतोषजी काळे, तर सर्व उपस्थित मान्यवर आदरणीय आपले नेते माजी आमदार अण्णासाहेब मस्के पाटील, प्रवर अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, आपल्या कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, माननीय पारनेरचे आमदार काशीनाथराव दाते सर, सर्व उपस्थित व्यासपीठावर मान्यवर पदाधिकारी आणि जमलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि उपस्थित तरुण मित्रांनो, आज आपल्या कारखान्याच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ आणि आदरणीय पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आज ज्यांच्या शुभ हस्ते दोन्ही कार्यक्रम संपन्न झाले
ते आपल्या देशाचे कर्तबगार कणखर गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री माननीय अमितजी शाह साहेब आज आपल्या प्रवरेच्या सहकारी पंढरीमध्ये येत आहेत. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आज सन्माननीय गृहमंत्री महोदयांच्या हस्ते आणि राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. या सर्व कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि इतर सर्व व्यासपीठावर जमलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज आपला दिवस एक ऐतिहासिक आहे, तेवढा आनंदाचा आहे. कारण या सहकार्याच्या भूमीमध्ये आदरणीय अमित शाह साहेब हे दुसऱ्यांदा येत आहेत. त्याचा आपल्या प्रवरावासियांना विशेष करून आनंद आहे आणि मनापासून त्यांना त्यानिमित्तानं धन्यवाद द्यायचे आहे. विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन झालं आणि त्याची जबाबदारी आदरणीय अमित भाईंच्यावर ती आता जबाबदारी सोपवलेली आहे आणि आज सहकारी क्षेत्राला एक नवा आयाम देण्याचा जो प्रयत्न ते करतायत, देशभरातून त्याचं स्वागत होत आहे. आज या सहकार्याच्या पंढरीमध्ये हे जे 2 आज उपक्रम त्यांच्या शुभ हस्ते झालेत, मला वाटतं आपल्या सर्वांच्या दृष्टीने तो ऐतिहासिक क्षण आहे आणि या निमित्तानं या सर्व उद्घाटनासाठी भूमिपूजनाकरता त्यांनी यावं अशी विनंती आपण त्यांना केली. खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षामध्ये या आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना जो डॉक्टर धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विखे पाटील यांनी सुरू केला, आज त्या कारखान्याचा एक 10,000 टनी नवा क्षमतेचा नवीन प्रकल्प सुरू होतोय आणि या सहकार वर्षामध्ये या कारखान्याचा शुभारंभ गळीत हंगामाचा त्यांच्या हस्ते व्हावा आणि त्यासाठी ते आलेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो. इथे नव्हतं धोरण आलं, नवीन सहकारी सोसायट्यांच्या करता धोरण आलं, लोन फाळके करण्यापर्यंत सोसायटीचं काम शिल्लक नव्हतं. आज 150 प्रकारचे व्यवसाय सुरू करण्याचं नवीन धोरण आदरणीय अमित भाईंनी या ठिकाणी आणलं आणि म्हणून अनेक अशा सहकारी चळवळीला दिशा देण्याचं काम सध्या देशभरामध्ये सुरू आहे. खरं म्हणजे अमित भाईंच्याकडे पाहिल्यानंतरच ते प्रसन्न व्यक्तिमत्व आहेच, परंतु त्याबरोबरच देशाच्या या सगळ्या सीमेचं संरक्षण करताना मग आपण 370 कायदा रद्द करताना त्यांचं भाषण आपण लोकसभेत ऐकलं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ते झालेल्या एकूण कार्यपद्धती जी अवलंबली गेली आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण ती पाहिली. देशाच्या नक्षलवादाचं उच्चाटन झालं पाहिजे, देशाला अस्थिर करू पाहणाऱ्या सगळ्या शक्तीचं उच्चाटन झालं पाहिजे. अशा प्रकारचं एक कणखर नेतृत्व आज आपल्या भारत देशाला लाभलंय, हे मी आपलं भाग्य समजतो आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्या जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पाकरता माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भरीव निधी दिला. मला वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या जिल्ह्याला एका वर्षात एवढा निधी मिळणं ही पहिलीच घटना होती, म्हणून त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करतो. राज्य दुष्काळमुक्त झालं पाहिजे, पश्चिम वाहिन्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात आलं पाहिजे, ही आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि आदरणीय गणपतराव देशमुख यांचे जे स्वप्न होतं ते स्वप्न आता पूर्णतेला जाण्याचं काम, या राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं काम, ही जबाबदारी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणून मला त्यांचा विशेष या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. नदीजोड प्रकल्प असेल, अशा सगळ्या प्रकल्पाला त्यांचा जो पाठबळ आम्हाला मिळत आहे
मला वाटतं राज्यात नजीकच्या काळामध्ये दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दृष्टीने मला वाटतं केंद्र सरकारची भरीव त्या ठिकाणी आपल्याला मदत होते. मला वाटतं या सगळ्या प्रकल्पामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये मला आपला अधिक वेळ घ्यायचा नाही, परंतु खरं म्हणजे आज शब्द सुचत नाही. मला वाटतं की आदरणीय खासदार साहेबांच्या आज पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं, आदरणीय बाबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. आज दोघांची अनावरण करताना अतिशय सगळ्या मागे वळून मागच्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या की हे आपलं सर्वांचं हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचं वैभव होतं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आज प्रवरा परिसर उभा राहिला. आज त्यांना अभिवादन करताना, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आज त्यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण आज आक्रमण करतोय. मी आदरणीय अमित भाईंना सांगू इच्छितो, मान्य देवेंद्रजींना सांगू इच्छितो, सर्व व्यासपीठावरच्या मान्यवरांना सांगू इच्छितो की या विचाराशी कधी परतना आम्ही कधी होऊ देणार नाही, ही मी आपल्या निमित्तानं आमच्या परिसराच्या वतीने खात्री देतो. आणि या सहकारी चळवळीला जो आपण नवीन आयाम दिलेला आहे याचं निश्चितपणे त्याला पाठबळ देण्याचं काम, राज्यात दुष्काळमुक्त करण्याचं काम जे आदरणीय मान्य देवेंद्रजींच्या हातात घेतलेलं आहे त्याला पाठबळ देण्याचं काम आमच्या परिसराकडून नगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, अहिल्यानगरचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभे आहोत, ही खात्री या निमित्तानं आपल्याला देतो. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून आलात, मनापासून साहेब मी आपलं स्वागत करतो, धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. इसके बाद सभी मान्यवर अतिथियों का सम्मान यहाँ पे होने जा रहा है. सबसे पहले हम सम्मानित करेंगे हमारे हिंदुस्तान के गृह एवं सहकारिता मंत्री सम्माननीय श्री अमित जी शाह साहेब, इनका हम सम्मान करने जा रहे हैं. मैं विनती करता हूं माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण जी विखे पाटिल एवं प्रवरा मेडिकल ट्रस्ट के अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र जी विखे पाटिल इनसे कि आप अपने करकमलों द्वारा इनका सम्मान करें. आज इनके सम्मान में हम कुछ खास चीजें इन्हें देने वाले हैं, जिसमें है एक चांदी की गदा और ये प्रतीक है इन्होंने जिस तरीके से गृह मंत्री पद को स्वीकार करने के बाद इस हिंदुस्तान से आतंकवाद और नक्सलवाद का खात्मा किया, और हम ये चाहते हैं कि आने वाले समय में आप एक मजबूत हाथों में ये गदा और ताकत प्रदान करेगी. इसके बाद हम उनको सम्मानित करने जा रहे हैं. किसानों की पहचान जिसे माना जाता है उस बैलगाड़ी की प्रतिमा देके जय जवान और जय किसान का ये नारा इन्होंने बुलंद किया है, और महाराष्ट्र की शान कहलाने वाला बार जोरदार तालियां इनके लिए. हिंदुस्तान की तरफ उठने वाली कोई भी बुरी नजर के खिलाफ ये प्रहार करेगी, ऐसा हम मानते हैं. जय जवान जय किसान का ये नारा जिन्होंने बुलंद किया है, ऐसी प्रतिमा और महावस्त्र. इसके बाद हम सम्मानित करने जा रहे हैं महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब को. इनका सम्मान करेंगे सम्माननीय डॉक्टर सुजय राधाकृष्ण जी विखे पाटिल. इन्हें हम देने जा रहे हैं एक मंगल कलश. ये है महाराष्ट्र के विकास का मंगल कलश, जो अपने मजबूत हाथों में आपने आज तक संभाला है और उसे आगे ले जाने के लिए आप दिन रात मेहनत कर रहे हैं. हम सबकी ये शुभकामना है, जो आपका सपना है महाराष्ट्र को $1 ट्रिलियन इकोनॉमी बनाना, इस मार्ग में आपको ये मंगल कलश और हम सब की शुभकामनाएं बहुत बहुत प्रेरणा और चेतना देती रहेगी. इसके बाद हम सम्मानित करेंगे सम्माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ जी शिंदे साहब. इनको मैं विनती करता हूं सम्माननीय डॉक्टर राजेंद्र जी विखे पाटिल साहब इनको कि आप अपने शुभ हाथों से सम्माननीय एकनाथ जी शिंदे साहब इनका सम्मान करें. इन्हें भी हम मंगल कलश प्रदान कर रहे हैं.
महाराष्ट्र की पहचान जो फेटा है हमारे यहाँ के नजदीक येवला गांव का, जो बहुत ही प्रसिद्ध माना जाता है, वो पहनाकर, महावस्त्र देकर और मंगल कलश और बैलगाड़ी का प्रतीक देकर हम इनका सम्मान कर रहे हैं। ये सारे विजनरी लोग हमारे महाराष्ट्र को और हिंदुस्तान को आगे ले जाने के लिए कटिबद्ध है और उसके लिए प्रयत्नरत है। इसके बाद हम विनती करते हैं सम्माननीय माजी मंत्री अण्णा साहेब जी मत्स्य पाटील इनसे कि आप अपने शुभ हाथों से सम्माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार जी इनका सम्मान करें। इन्हें भी फेटा पहनाकर और मंगल कलश देकर सम्मानित किया जा रहा है। महाराष्ट्र की विकास के लिए दिन रात मेहनत करने वाले ये तीनों अतिथि आज यहाँ पे मौजूद है, इसका हमें बहुत आनंद और गर्व है। इसके बाद मैं ध्रुव राजेंद्र विखे पाटिल विश्वस्त प्रौढ़ा मेडिकल ट्रस्ट इनसे विनती करता हूं कि आप अपने शुभ हाथों से केंद्रीय सहकारिता राज्य मंत्री सम्माननीय मुरलीधर जी मोहोळ जी इनका सम्मान करें। ध्रुव राजेंद्र जी विखे पाटिल। ध्रुव राजेंद्र जी विखे पाटिल, इनके शुभ हाथों से सम्माननीय केंद्रीय सहकारिता मंत्री मुरलीधर जी मोहोळ इनका सम्मान यहां पे हो रहा है। इसके बाद मैं विनती करता हूं डॉक्टर सुजय राधाकृष्ण जी विखे पाटिल इनसे कि आप अपने शुभ हाथों से महाराष्ट्र राज्य के राजस्व मंत्री सम्माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे साहब इनका सम्मान करें। ये सभी सम्माननीय अतिथि आज हमारी इस धरती पर पधारे हैं, इनका स्वागत सम्मान करना ये हम हमारा प्रथम कर्तव्य मानते हैं। इसके बाद हम सम्मानित करेंगे। मैं डॉक्टर सुजय जी इनसे ही विनती करता हूं कि आप अपने शुभ हाथों से भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य के प्रदेशाध्यक्ष सम्माननीय रविंद्र जी चौहान साहब इनका सम्मान करें। इसके बाद मैं विनती करता हूं सम्माननीय डॉक्टर राजेंद्र जी विखे पाटिल इनसे कि आप अपने शुभ हाथों से महाराष्ट्र राज्य के जल संपदा मंत्री गिरीश जी महाजन इनका सम्मान करें। सम्माननीय राजेंद्र जी विखे पाटिल साहब इनसे विनती है कि आप अपने शुभ हाथों से सम्माननीय गिरीश जी महाजन इनका सम्मान करें। सगळ्यांना विनंती आहे, त्या कडेचे लोक ज्यांना जागा नसेल फक्त शांततेत उभं राहा कृपया करून। जागा इथं मोकळी करा, पाठीमागच्या लोकांना दिसत नाही, थोडं इकडे सरका। जेवढे इथं बॅरिकेड मध्ये आहे थोडं बाहेर सरका, पाठीमागच्या लोकांना दिसू द्या, आवाज करू नका, आपला घरचा कार्यक्रम आहे, थोडं सरका बाहेर। सगळ्यांना विनंती, सहकार्य करा प्लीज। धन्यवाद मंडळी। यानंतर सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी विखे पाटील यांनाच विनंती करतो की आपण महाराष्ट्र राज्याचे सहकारिता मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा। सर्व सन्मान्य मंत्री महोदय, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमच्या भगिनी पंकजाताई, आमचे मित्र जयकुमारजी, या सर्वांचा सत्कार होत राहील। आता मला वाटतं पुढील आता मी आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला संबोधन करावं। अजित दादा।
आपल्या भारत देशाचे भारत सरकारचे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय अमितजी शहा साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी, पंकजाताई मुंडे, बाबासाहेब पाटील, गिरीशजी महाजन, जयकुमार गोरे, तसंच रवींद्रजी चव्हाण, अण्णासाहेब मस्के पाटील, अहिल्यानगर जिल्ह्यातून आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत असणारे विधिमंडळातील सर्वच उपस्थित असणारे मान्यवर सदस्य, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या करता एकत्र जमलोय, ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर राजेंद्र विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजय विखे पाटील, सौभाग्यवती शालिनीताई पाटील, सर्व माझ्या प्रवरानगर परिसरातून आणि ह्या सगळ्या पंचकृषीतून आलेले माझ्या लाडक्या बहिणी, माझे सगळे बांधव, सगळे माझे शेतकरी, सगळे वडीलधारी, माझ्या मायमाऊली, पत्रकार मित्र आणि आमच्या तरुण सहकाऱ्यांनो, मी सुरुवातीलाच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सगळ्या महान विभूतींना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आपल्या देशातले राज्यातले सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साहेब आणि लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आम्हाला सर्वांना बोलवलं, त्याबद्दल सुरुवातीलाच राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. तसाच पद्मश्री डॉक्टर विखे पाटील साहेब आणि लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेबांच्या स्मृतीला देखील, त्यांच्या कार्याला देखील वंदन करतो. मित्रांनो, सहकार चळवळीच्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज देशाचे गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमितभाई शहांच्या हस्ते होत आहे. हा खरं तर एक दुग्ध शर्करा योग म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आजपर्यंत प्रवरा आणि प्रवराच्या परिसरामध्ये जे जे काही कार्यक्रम झाले त्याच्यातले अतिशय महत्वाचे कार्यक्रम वेगवेगळे होऊन गेलेले आहेत. त्याचे अनेक जण इथं साक्षीदार आहात, परंतु त्याच्यामध्ये आज इतिहासामध्ये पण नोंद केली जाईल अशा प्रकारचा महत्वाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतोय आणि तुम्ही त्याचे साक्षीदार होताय, हे देखील फार तितकंच महत्वाचं आहे. सरकारच्या सहकाराच्या प्रवासाला एक नवी दिशा देणारा हा एक अनमोल क्षण आहे असं माझं मत आहे. कारण डॉक्टर पद्मश्री विखे पाटील साहेबांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला आणि त्यामुळं महाराष्ट्रासह देशातल्या सर्व सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळाली. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला, ग्रामीण भाग उजळला, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळायला लागला आणि त्यांच्या कुटुंबाला एक आत्मसन्मान मिळायला लागला. पण दुर्दैवाने महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या या सहकारी साखर उद्योगाला 1985 पासून इन्कम टॅक्स प्राप्तिकर लावण्यात आला आणि अनेक वर्ष अनेकांनी प्रयत्न केले, मी देखील त्याचा साक्षीदार आहे. अनेक अर्थमंत्र्यांना आम्ही भेटलो, अनेक मान्यवरांना भेटलो, परंतु तो काही रद्द होत नव्हता. राज्यातल्या साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारा हा समाजातला मोठा वर्ग त्यामुळे अडचणीत आला होता. मात्र या देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमितभाई शहांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आणि तातडीनं साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या ऐतिहासिक निर्णयामुळे
तुम्हा किती सभासदांना माहिती आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे, मला माहिती नाही, परंतु 9,500 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आपल्या ह्या साखर कारखानदारीवरचा माफ झाला आणि साखर उद्योगाला एक नवी संजीवनी मिळाली. लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्याला दिलासा मिळाला. म्हणूनच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे देशाचे पहिले सहकार मंत्री अमितभाईंच्या शुभ हस्ते होत आहे. याला एक आगळं वेगळं महत्व आहे, कारण साखर उद्योगाचा पाया रचणाऱ्या सहकार मर्चींच्या पुतळ्याचं अनावरण अडचणीत सापडलेला साखर उद्योग वाचवणाऱ्या आदरणीय अमितभाईंच्या हस्ते होत आहे. सहकाराचा हा एक अद्भुत अशा प्रकारचा योग आहे. त्या हा क्षण म्हणजे सहकारातल्या शतकातलं एक सुवर्ण पान आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आपण सगळ्यांनी बघितलं, इथनं सुरुवात झाल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत जिथे जिथं ऊस पिकतो तिथं तिथं सहकारी साखर कारखानदारी निघाली. बदल व्हायला लागला, आर्थिक सुबत्ता यायला लागली, शिक्षणाची दालनं त्या ठिकाणी खुली व्हायला लागली आणि त्याच्यातून तिथं एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण झालं. त्या काळात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची होती, परंतु त्यांनी त्या काळात ठरवलं की शेतकऱ्याला आपली ताकद ओळखायला लावायची आणि सहकार्याच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं. या विचारातूनच ह्या आपल्या आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला. हा कारखाना केवळ उद्योग नव्हता, तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभ बिंदू होता. आणि आज तोच कारखाना विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मग सुजय असेल किंवा बाकीची त्यांची टीम असेल, मी आता बघत होतो की आता तो कारखाना 10,000 टनांनी चालणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आहे त्याच्यातनं ऊसाचं उत्पन्न वाढवावं लागणार आहे. कालपासून अमितभाई शहासाहेब इथं आलेले आहेत. आम्हाला एकनाथरावांना, देवेंद्रजींना सर्वांना सांगतायत की आहे त्या जमिनीवर कमी पाण्यामध्ये, कमी खतामध्ये तुम्ही ऊस जास्त काढायला शिका. एआयचा वापर करा. काय तुम्हाला मदत लागली तर मला सांगा, मी एनसीडीसी कडनं किंवा सहकार विभागाकडनं मदत करायला तयार आहे. त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच टनेज कसं काढता येईल हे आता सिद्ध झालेलं आहे. त्याचा वापर आपण केला पाहिजे. महायुतीच्या सरकारने यंदा जवळपास 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. केंद्र सरकार देखील आज आपल्या मदतीला पुढे आलेलं आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी गाफील राहता कामा नये. आता पूर्वीची आपल्या बापदादाची जशी शेती होती तशी शेती करून चालणार नाही. नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्याचा स्वीकार करावाच लागेल. त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीचं भलं होणार नाही. आणि त्याचबरोबर माननीय अमित शहा साहेबांनी हेही सांगितलं की तुम्ही आता जे बाय प्रोडक्ट आहेत ते तयार करण्याच्या करता देखील मी तुम्हाला मदत करतो. काही कारखाने आपण या देशातले निवडू, महाराष्ट्रातले पण काही सहकारी साखर कारखाने निवडू आणि त्याच्यातून काय काय आपण नवीन प्रोडक्ट तयार करून माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आज केंद्राचा पण चाललेला आहे. राज्य पण त्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत आहे. मला आपल्याला सगळ्यांना अतिशय सांगायला आनंद वाटतो. MSP आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले, परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार 18, 20, 2100 पर्यंत खाली यायचे. आता किती झालं तरी 3100च्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळे आज साखरेचे भाव 3800 रुपये, 3900 रुपये मिळायला लागलेले आहेत. त्याच्यात अजून कोजनची भर पडतीये, त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये, त्याच्यात अजूनही इतर बाय प्रोडक्टची भर पडतीये. आजचा आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिकडे संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जाणार आहे. तिथं पण अशाच प्रकारचं बाय प्रोडक्टचं उद्घाटन करणार आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, निवडणुका आल्यानंतर काय राजकारण करायचं असेल ते करा, परंतु एकदा निवडणुका संपल्यानंतर कोण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत करतंय, आज माझ्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाला मदत करतंय. कालच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी, एकनाथराव शिंदे, मकरंद आबा आम्ही सगळे बसलो होतो. लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय. आपल्या अहिल्यानगरच्या पण काही तालुक्यामध्ये नुकसान झालंय.
महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये झालंय, उत्तर महाराष्ट्रात झालंय, विदर्भात झालंय, पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात झालंय. त्या माझ्या शेतकऱ्याला, बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभा करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय. कालच रात्री आम्ही अमित शाह साहेबांशी बोललो. ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा, एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालंय ते येऊ द्या. निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल. अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला आहे. अशा बऱ्याच काही गोष्टी आपण राज्याच्या भल्याच्या करता करतोय. आणि ते करत असताना आज एका गोष्टीचं कौतुक आहे की ज्यावेळेस आम्ही ह्या परिसरामध्ये आलोय त्यावेळेस पुढच्या पिढीला देखील सातत्याने स्मरण राहील की पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव एकनाथ विखे पाटलांनी आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती पुतळा हा जवळजवळ उभा केलेला आहे. त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं इथला सगळा परिसर विकसित होण्याच्या करता मदत झालेली आहे, कायापालट होण्याच्या करता मदत झाली आहे. आणि त्याच्या पुढच्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतायत. चौथी पिढी या नात्याने सुजय विखे पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत. हे अतिशय मनाला समाधान देणारी बाब आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही, हे आपल्याला नाकारता येणार नाही. सहकाराच्या या चळवळीमुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली. त्यांच्या मदतीनं शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. ग्रामीण भागामध्ये लक्ष्मी बरोबरच सरस्वती देखील नांदू लागली. सहकार चळवळ अडचणीत येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमितभाईंच्या रूपानं नवा आशेचा किरण आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे. मला दुसरं एक सांगायचं आहे, काही टॅक्स कमी करण्यात आले. आपल्या मोलॅसेसवर 28% टॅक्स होता, परंतु आदरणीय अमितभाईंच्या दूरच्या दृष्टीतनं सहकार क्षेत्रासाठी जे अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये मोलॅसेसचा टॅक्स 28%वरून 5%वर आणण्याचं देखील महत्वाचं काम त्याच्यामध्ये झालं. त्याच्यातून देशात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड आणि भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड अशा नव्या संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आल्यात. ही पावलं म्हणजे देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकाराला दिलेली एक नवसंजीवनी आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांनी दाखवलेली ही वाट होती, त्याच वाटेने आज केंद्र सरकार चाललेलं आहे. हे आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये घेतलं पाहिजे. यंदा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं होत आहे. या पार्श्वभूमीवर आजचा 16 अधिक अर्थपूर्ण ठरतो. सहकार ही केवळ आर्थिक यंत्रणा नाही, तर ती एक मानवी भावना आहे. एकत्र येऊन उभं राहण्याची आणि एकमेकांना उभं करण्याची ही भावना विखे पाटील कुटुंबानं आयुष्यभर जपली आणि त्याच्या पुढे देखील जीवापाड ते जपण्याचा प्रयत्न करतायत. त्याला आशीर्वाद देण्याचं काम, त्याला भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम आपण सगळ्यांनी या निमित्तानं करावं अशा प्रकारची विनंती मी करतोय. सहकारामुळे ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलला आहे. सहकार म्हणजे फक्त संस्था नाही, तो एक संस्कार आहे. सहकारात मी नाही तर आपण आहे, हीच सहकाराची खरी ओळख आहे आणि तीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे. आज आदरणीय अमितभाईंच्या नेतृत्वाखाली देशातलं सहकार क्षेत्र सुद्धा नव्या युगामध्ये प्रवेश करत आहे आणि हा सहकार म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं एक बलशाली पाऊल आहे. आज सहकार भूमीवर उभं राहून आपण पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील या दोन महामानवांच्या कार्याला वंदन करूया आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सहकाराच्या या मशालीला आणखी उजळूया. महाराष्ट्राला अधिक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध बनवूया अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सगळ्या मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद पवार साहेब. यानंतर विनंती करतो सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी.
जय भवानी। भारत माता की, भारत माता की। अच्छा, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मविभूषण डॉक्टर बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। आणि या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री, खरं म्हणजे आपण त्यांना देशाचे फौलादी गृहमंत्री म्हणतो, ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री केंद्रीय मुरलीधर मोहोळजी, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले ते जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, गिरीश महाजनजी, पंकजताई आमच्या तिकडे, पंकजताई मुंडेजी, जयकुमार गोरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सुजय विखे पाटील, मोनिकाताई राजळे, विठ्ठलराव लंगे, आमदार अमोल खताळ, काशीनाथ दाते, आशुतोष काळे, विक्रम पाचपुते, किरण लामटे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व लाडक्या बहिणी इकडे समोर आहेत आणि लाडके भाऊही आहेत आणि लाडके शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे महाराष्ट्र आपली जी भूमी आहे यामध्ये सहकाराचं एवढं मोठं जाळं आणि मुळं एवढी खोलवर आहेत आणि इथूनच देशभर ती फोपावली गेली। खरं म्हणजे सहकारिता के माध्यम से देश की समृद्धि का संकल्प लेने वाले और किसानों के जीवन में क्रांति लाने वाले और क्रांति लाने के लिए मिशन मोड पर कार्यरत रहने वाले अमित भाई, मैं आपका फिर एक बार इस महाराष्ट्र की धरती पर हृदय से स्वागत करता हूं। आपको बहुत बहुत अभिनंदन करता हूं आपका। आज खरं म्हणजे सहकार क्षेत्रातल्या दोघा महान पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा हा संपन्न सोहळा होतोय। हा सोहळा म्हणजे प्रवरानगर लोणी परिसर हा महाराष्ट्राच्या सहकार इतिहासातलं हे खऱ्या अर्थाने आजचा ऐतिहासिक दिवस आहे। सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि याच भूमीतून मगाशी मी म्हटलं महाराष्ट्रातल्या नाही देशाला सहकाराचा वारसा मिळाला। या भूमीने दाखवलं शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो। इथूनच याची सुरुवात झाली। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकारी साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली। शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावीत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं। आणि त्याचबरोबर हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाड जपला। त्यांनी फक्त सहकार शेतीपुरतं मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज असेल, प्रवरा कोऑपरेटिव्ह बँक असेल, शैक्षणिक संस्था, कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।
आज लोणी व अहिल्यानगर जिल्हा हे शिक्षण, आरोग्य आणि सहकाराच्या कार्यामुळे देशभर ओळखलं जातं. विठ्ठलरावांचा, बाळासाहेबांनी वारसा खरं म्हणजे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा जपला आहे आणि पुढं आपला सुजय पण त्याचा वारसा पुढे नेतोय, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. विठ्ठलराव यांनी या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची इन्व्हेस्टमेंट केली. ती सामाजिक जाणीवेची होती, माणुसकीची होती आणि खऱ्या अर्थाने सहकार्याची होती. आज ही गुंतवणूक आज 2 पिढ्यानंतर देखील आपण फोपावलेली पाहतोय आणि याचा वटवृक्ष झालेला आपण पाहतोय. आणि म्हणून आज लोणी प्रवरानगर हे राज्यातच नाही तर देशात ग्रामीण विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं, याचा देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे. लोकशाही, चारित्र्य, बंधुभाव, शांतता, प्रगती ही तत्व म्हणजे सहकाराचा खरा आत्मा आहे. हाच आत्मा महाराष्ट्राने अनेक वर्ष जीवापाड जपलेला आहे. देशाला महासत्ता करण्याचा निर्धार केलेल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सहकाराचं महत्त्व किती आहे हे ओळखलं आणि पूर्वी सहकारामध्ये काय चालत होतं, काय होत होतं हे देखील ओळखलं. त्यामुळेच केंद्रात देखील सहकार खातं पहिल्यांदा निर्माण केलं आणि त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह साहेबांवर दिली. हा देखील एक मोठा इतिहास आहे. आणि म्हणून अमित भाईंसारख्या सामर्थ्य आणि कर्तृत्ववान नेत्याच्या हातात जबाबदारी आल्यानंतर त्यांनी जसं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधली 370 धारा हटवण्याचं ऐतिहासिक काम केलं आणि त्याच आत्मीयतेने, उसी आत्मीयता से किसानों की प्रगति के लिए भी अमित भाई काम कर रहे. ये बार बार उन्होंने अपने कार्यशैली से दिखाया है. आणि म्हणून देश की आंतरिक सुरक्षा को मजबूत रखते हुए, नक्सलवाद का खात्मा करते हुए देश के सहकारिता भी सशक्त करने का अमित भाई का दृढ़ निश्चय है, संकल्प उन्होंने किया है. इतने निश्चयी, कणखर और दूरदर्शी गृह मंत्री और सहकारिता मंत्री आपल्याला भेटलेत, हे आपलं भाग्य आहे. आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे, गर्व आहे. आणि म्हणून मी खरं म्हणजे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करीन. आणि सहकार चळवळीला बदनाम करायचं आणि निस्तेज करायचं आणि नंतर सगळं हडप करायच्या वृत्तीलाही अमित भाईंनी चाप लावलेला आहे. अमित भाई यांनी बेशिस्ती, एकाधिकारशाहीला देखील लगाम घातलाय. वर्षानुवर्ष भाकरी फिरत नाही, त्यामुळे ती करपते. ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमित भाईंनी उत्कृष्टरित्या केलंय. त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद. कोणत्याही क्षेत्रात बदल नसतील तर ते क्षेत्र संपायला, रिफॉर्म्स नसतील तर ते क्षेत्र संपायला वेळ लागत नाही. आणि म्हणून आज सहकार क्षेत्र अमित भाईंच्या नेतृत्वाखाली बदलत आहे. या क्षेत्राची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. ते गृहमंत्री असले तरी सुद्धा त्यांना शेतीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल खूप आस्था आहे, प्रेम आहे. आणि शेतीमध्ये देखील नवीन बदल घडले पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि म्हणून सतत नव्याच्या शोधामध्ये असताना नवीन काहीतरी केलं पाहिजे अशी भावना असताना जुन्या परंपरा आणि नव तंत्रज्ञान, नव संशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे. आणि म्हणून गेल्या 4 वर्षात सहकार क्षेत्रामध्ये देशामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन घडतंय याचे खऱ्या अर्थाने शिल्पकार अमितभाई आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मगाशी अजितदादांनी त्याचा उल्लेख केला की जवळपास जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने महाराष्ट्रातले जेव्हा अडचणीत आले आणि आम्ही अमितभाईंकडे गेल्यानंतर त्यांनी तब्बल 10,000 कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं आणि साखर उद्योगामध्ये पारदर्शकता आणली.
इथेनॉल उत्पादनाला चालना दिली, त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हे त्यांचं धोरण होतं. पॅक्सला देखील शक्ती दिली, ग्रामीण सहकार बँकांना नवसंजीवनी देणं, अशी अनेक महत्वाची पावलं त्यांनी सहकार मंत्री म्हणून घेतलंय. अमित भाई, आज यहाँ पर राज्य के कई हिस्सों में बाढ़ की परिस्थिती आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमच्या शेतकरी बांधव भगिनींचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे और आणि कई लोगों का जीवन उजड़ गया है. आपसे हम तीनों ने कल बात की थी कि कभी भी जब भी पूर परिस्थिति होती है, बाढ़ आती है, महाराष्ट्र पे संकट आता है या कोई भी राज्य पे संकट आता है, तो आप पूरी ताकत से साथ में खड़े होते हैं. हम लोग तो बड़ी राजा हमारे शेतकरी के साथ मजबूती से खड़े हैं, लेकिन इस संकट से उबरने के लिए केंद्र सरकार, आदरणीय मोदी जी और आपकी भी मदद की जरूरत है. हमें सहयोग की आवश्यकता है. और जब जब महाराष्ट्र ने मदद मांगी, तब तब केंद्र ने खुले हाथों से मदद करने का काम किया है. हमें पूरा विश्वास है, जरूर हमें महाराष्ट्र को, किसानों के लिए जरूर आपके केंद्र सरकार से सहयोग मिलेगा. आपल्याला विश्वास आहे की केंद्र सरकार नेहमी आपल्या पाठीशी उभं राहिलंय. आणि मी मगाशी आकडेवारी पाहत होतो, तर 10 वर्ष 2010च्या पूर्वी 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला फक्त 2 लाख कोटीची मदत केली होती. परंतु 2014 नंतर प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये दुप्पट, तिप्पट, चौपट नाही तर 5 पट 10 लाख कोटीची मदत महाराष्ट्राला केंद्राने केलेली आहे. आणि म्हणून त्यांचे आपण आभार मानूया. सहकार म्हणजे सामाजिक जबाबदारी. सहकार चळवळीचं हे तत्व जे आहे, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सहकार विभागाने जिवंत ठेवलेला आहे. आणि म्हणून सहकार क्षेत्राला परिणामकारक आणि लोकाभिमुख झालं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. जी काय पूर्वीची मक्तेदारी आहे ती संपुष्टात आली पाहिजे आणि सर्वांना, शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ झाला पाहिजे. अशा प्रकारचं काम या ठिकाणी अमित भाईंनी सुरू केलेलं आहे. आणि म्हणूनच यामध्ये आता गरज आहे ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये पुन्हा नवी उमेद, आत्मविश्वास जागवण्याची. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वर्गीय विठ्ठलराव आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने समृद्धीसाठी सहकाराचा मार्ग दाखवला. तो मार्ग आपल्याला आणखी मोठा आणि प्रशस्त करायचा आहे. विठ्ठलरावांना आणि बाळासाहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि बिना सहकार नाही उद्धार. आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होईल, महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल आणि प्रधानमंत्री मोदीजींचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल. आणि त्यासाठी आपण एक दिलाने काम करूया. पुन्हा एकदा अमित भाईंना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. मनापासून धन्यवाद. यानंतर एक विशेष गोष्ट आपण इथे करणार आहोत. प्रवरा उद्योग समूह और प्रवरा परिवार की तरफ से बाढ़ क्षतिग्रस्त इलाके की सहायता हेतु मुख्यमंत्री सहायता निधि कोष में 1 करोड़ रुपए की धनराशि का धनादेश आज हम यहां पे प्रदान करने जा रहे हैं. मैं विनती करता हूं सम्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण जी विखे पाटिल साहब, सम्माननीय डॉक्टर सुजय जी विखे पाटिल साहब, सम्माननीय डॉक्टर राजेंद्र जी विखे पाटिल, ध्रुव जी विखे पाटिल, इन सभी से कि आप इस धनराशि का ये प्रतीकात्मक धनादेश प्रदान करें. हम सबके तरफ से एक ये छोटी सी भेंट मुख्यमंत्री सहायता निधि को. इसके बाद मैं विनती करता हूं महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनको कि आप इस सभा को संबोधित करें. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो.
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण, साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ अशा विविध कार्यक्रमांकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि भारतामध्ये नव्याने सहकार रुजवण्याचं काम ज्यांनी सुरू केलंय ते भारत देशाचे पहिले सहकारिता मंत्री आदरणीय अमितभाई शहाजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, अजितदादा पवारजी, मुरलीधर मोहोळजी, चंद्रशेखर बावनकुळेजी. हा कार्यक्रम ज्यांनी नियोजित केला ते महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटीलजी, गिरीश महाजनजी, जयकुमार गोरेजी, पंकजाताई मुंडे, रवींद्रजी चव्हाण, बाबासाहेब पाटील. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सुजयजी विखे पाटील, राजेंद्रजी विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, आमचे सहकारी आमदार किरणजी लामटे, शिवाजीराव कर्डिले, मोनिकाताई राजळे, संग्रामजी जगताप, आशुतोषजी काळे, अमोलजी खताळ, विठ्ठलराव लंगे, काशीनाथजी दाते, विक्रमजी पाचपुते, या ठिकाणी उपस्थित वैभवजी पिचड, त्याचप्रमाणे श्री नितीन दिनकर, अनिल मोहिते, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ रुजवली ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि ज्यांनी सहकार आणि जल नियोजन या क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात जागृत केलं असे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील या दोनही महनीय व्यक्तींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. हे केवळ उद्घाटन नाही आहे तर एक प्रकारे हे पद्मस्मरण आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि त्याचसोबत आमचे डॉक्टर सुजय विखे ज्या कारखान्याचे आता अध्यक्ष आहेत त्या कारखान्यानेही 10,000 TPD इथपर्यंत आता मजल मारलेली आहे आणि त्या नूतनीकरणाचं उद्घाटन देखील आज अमितभाईंच्या हस्ते या ठिकाणी झालं. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. त्या सहकाराच्या पंढरीमध्ये खरी ही पंढरी निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्या काळामध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील असतील, त्यांच्यासोबत गाडगीळ साहेब असतील, मेहता साहेब असतील, यांनी पहिल्यांदा या सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ करत पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण केला. तो यशस्वीपणे चालवून दाखवला आणि त्यातून ही सहकाराची चळवळ मोठी होत गेली आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये सहकाराची चळवळ पोचली, सहकारी साखर कारखाने पोचले, तिथला शेतकरीही समाधानी झाला आणि त्या ठिकाणचं उद्योगीकरण देखील चांगल्या प्रकारे झालेलं आपण बघितलं. आणि म्हणूनच आज या संपूर्ण सहकाराच्या चळवळीत त्यांचं स्मरण करणं, खरं म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील साहेब हे नाडी तज्ज्ञ होते. अनेक लोक आपली नाडी परीक्षण करण्याकरता त्यांच्याकडे यायचे आणि नाडी परीक्षण करून अचूक निदान करणारे हे पद्मश्री त्या ठिकाणी होते. पण व्यक्तीपेक्षाही समाजाची नाडी त्यांना योग्य समजायची. त्यामुळे समाजाच्या नाडीचं योग्य परीक्षण करून समाजाला काय हवंय, शेतकऱ्याला काय हवंय, समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं करता येईल
या विचाराने हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी रुजवला. आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की पद्मभूषण आपले बाळासाहेब विखे पाटील ज्यांनी सहकार तर मोठा केलाच, पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये पाणी चळवळ राबवत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याकरता पाण्याचं नियोजन कसं करता येईल, वाहून जाणारं पाणी कसं आपल्याला परत आणता येईल, या संदर्भात एक मोठी चळवळ त्यांनी उभी केली आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न या महाराष्ट्राला दाखवण्याचं काम हे त्या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटलांनी केलं. मला आठवतं माझ्या समोर देखील एक मोठं प्रेझेंटेशन त्यांनी या संदर्भातलं केलं होतं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करेल आणि आपण त्यानंतर त्याच भूमिकेतून या महाराष्ट्रातला नदीजोड प्रकल्प सुरू केला. मग विदर्भामध्ये त्या ठिकाणी वैनगंगा नळगंगा असेल किंवा इकडे आमच्या तापीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणण्याचं काम असेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सगळं उल्हास खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी आहे 54 TMC पाणी जे समुद्रात चाललंय ते उचलून या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करायचा. नगर नाशिक पासनं तर मराठवाड्यापर्यंत सगळा भाग हा पूर्णपणे दुष्काळ मुक्त करायचा. आता केवळ हे स्वप्न राहिलेलं नाही तर हे स्वप्न पूर्ततेकडे आपण चाललेलो आहोत. त्याकरता सगळ्या मान्यता देखील आपण घेतलेल्या आहेत आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि म्हणून यावेळेस ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्या सुपुत्रांनाच राधाकृष्ण विखे पाटलांना दिली आणि त्यांना सांगितलं बघा स्वप्न पूर्ततेपर्यंत आम्ही आलो आहोत, आता पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि मी विश्वासाने सांगतो की पुढच्या 5-7 वर्षात टप्प्याटप्प्यानं हे संपूर्ण पाणी आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू आणि त्यानंतर महाराष्ट्रातला आणि विशेषतः आपला जो नगरचा भाग आहे, जो मराठवाड्याचा भाग आहे, इथल्या दुष्काळाला भूतकाळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा प्रकारची जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यामुळे पहिल्या पिढीचं स्वप्न तिसरी पिढी करतेय आणि चौथी पिढी पण तयार आहे त्या स्वप्नाला ताकद देण्याकरता. त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे एक मोठं परिवर्तन हे ज्या प्रकारे त्या काळात घडलं तसंच ऐतिहासिक परिवर्तन या कालावधीमध्ये देखील आमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू. आज या निमित्ताने खरं म्हणजे सहकाराच्या संदर्भात मला उल्लेख केला पाहिजे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पहिल्यांदा सहकाराचं महत्त्व समजून घेतलं. या देशामध्ये इतके प्रधानमंत्री झाले, इतकी सरकारं आली, पण सहकार विभाग महत्वाचा आहे, हा परिवर्तन करू शकतो असं कधी कोणाला वाटलं नाही. त्यामुळे कृषी विभागासोबत साईडला पडलेला एक डेस्क एवढंच त्या सहकार विभागाकडे पाहिलं जायचं. पण मोदीजींनी हा निर्णय केला की नाही, या देशात सहकार रुजवायचा आहे आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय हे मोदीजींनी तयार केलं. आणि मग प्रश्न होता की या मंत्रालयाचा कारभार कोणाला द्यायचा, तर सहजतेनं नाव कोणाचं पुढे आलं असेल तर ते अमितभाई शाह यांचं नाव पुढे आलं. अमितभाईंचं नाव याकरता पुढे आलं नाही की ते खूप कर्तृत्ववान आहेत, ते खूप महत्वाचे मंत्री आहेत, कुठलंही काम ते करू शकतात, त्यांना फायनान्स मधलं कळतं, केवळ एवढ्या करता नाही तर ते याकरता देखील आलं की अमितभाई शाह हे सहकारातले कार्यकर्ते आहेत, त्यांचं संपूर्ण जे नेतृत्व आहे हे सहकारातनं तयार झालेलं आहे. आणि सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून एक गुजरातमध्ये सहकाराची चळवळ फुलवण्याचं काम हे अमितभाई शहांनी केलं. त्यामुळे सहकारातला कार्यकर्ता म्हणून पहिले सहकारिता मंत्री ही अमितभाईंना जबाबदारी मिळाली. आणि त्यानंतर आपण बघतोय एका पाठोपाठ एक अमितभाईंनी जे धडाकेबाज निर्णय या ठिकाणी सहकार क्षेत्राकरता घेतलेले आहेत. अनेक लोक जे या सहकार क्षेत्रावर आपली मक्तेदारी समजायचे तेही आता तोंडात बोटं घालू लागले की अमित शहा इतके निर्णय करतात कसे. मग ते आपल्या सगळ्या सहकारी कारखान्यांकरता असतो, इतर सहकारी संस्थांकरता असो किंवा अगदी आपल्या प्राथमिक सोसायटीपासून तर दूध सोसायटीपर्यंत प्रत्येक गोष्टीचं
पूर्णपणे रिबिल्डिंग करणं, त्याचं पुनर्निर्माण करणं, त्यात प्रशिक्षण आणणं, त्यात टेक्नॉलॉजी आणणं आणि या प्रत्येकाला त्या ठिकाणी निधीची उपलब्धता करून देणं. आज एकट्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संस्था बळकट करण्याकरता 8 ते 10 हजार कोटी रुपये हे माननीय अमित भाईंनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सहकार चळवळ ही रुजवण्याचं काम अमित भाई करतायत. आणि आता या ठिकाणी अजितदादा विखे पाटील साहेब, अमित भाईंनी आपल्याला जबाबदारी नव्याने दिलेली आहे. आता सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला एक नवीन सर्क्युलर इकॉनॉमी तयार करायची आहे आणि त्याकरता आता हे सगळं नॅशनल फेडरेशन वगैरे हे थंड पडलेलं आहे, हे काहीच करत नाही. आपल्याला आता त्याच्यामध्ये शिरावं लागेल, त्याच्यामध्ये आपल्याला जान फुकावी लागेल आणि त्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यातली जी सर्क्युलर इकॉनॉमी आहे, या सर्क्युलर इकॉनॉमीला रुजवण्याचं काम हे या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारख्या या सगळ्या धुरीणांना करावं लागेल, सहकार मंत्र्यांना करावं लागेल. आणि आम्ही देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू हा विश्वास व्यक्त करतो. मी विखे पाटील साहेब आपलं राजेंद्रजीचे आभार मानतो की आपण आमच्या शेतकऱ्यावर संकट आलं तर आपण 1 कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. मी याकरता आभार मानतो की काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत. मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की 30-30 हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत, 10-10 हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे, तर तुमच्या नफ्यातनं 5 रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा. ते काय FRPतनं मागितले नव्हते. FRPतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत. आपण जर विचार केला तर या ठिकाणी 200 कारखाने आहेत, फार तर 25 लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी, सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय, शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय. शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं 25 लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो, जो तुमच्याकरता राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता. आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो. आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये. अरे तुम्ही मालक नाही आहे, या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल. आणि मी सांगू इच्छितो, आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे. आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला. आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे. काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात, पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका. आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे. कालच अजितदादा, मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलं आहे. आमच्या पाठीशी अमितभाई शहा आहेत. त्यांनी सांगितलं काळजी करू नका, काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ. त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल. आणि जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो, एकदा आरशात बघून घ्या, एकदा आरशात बघा. तुम्ही असताना काय तुम्ही केलाय हे तुम्ही एकदा आरशात बघा, त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा. पण कोणी किती टीका केली तरी आम्ही पर्वा करणारे लोक नाही आहोत. कारण आम्हाला या ठिकाणी खुर्च्या तोडण्याकरता लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्याची सेवा करण्याकरता पाठवलाय आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी या ठिकाणी आमचे राधाकृष्ण विखे पाटीलजी, सुजय विखे पाटील या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण हे जे कार्य चालवतात, हा जो वारसा आपण चालवतात, त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहेब.
इसके बाद मैं विनती करना चाहता हूं, ऑपरेशन सिंदूर के द्वारा शत्रु को फिर एक बार नए भारत की पहचान कराने वाले हमारे हिंदुस्तान के आधुनिक पोलादी पुरुष जिनको कहा जाता है, ऐसे सम्माननीय केंद्रीय गृह तथा सहकारिता मंत्री अमित जी शाह साहब इनको कि आप इस भव्य सभा को संबोधित करें। मेरे साथ बोलिए, भारत माता की। जरा जोर से बोलना पड़ेगा। शिवाजी महाराज का जयकारा हम सब लगाएंगे। मेरे साथ बोलिए, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। मंच पर उपस्थित महाराष्ट्र शासन के लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और अभी के उप मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ जी शिंदे, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्रीमान अजीत दादा पवार जी, मेरे साथी मंत्री मुरलीधर मोहोल जी, भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष श्री रविंद्र चौहान जी, जिनके निमंत्रण पर मैं यहां आया हूं, ऐसे राधाकृष्ण विखे पाटिल जी, सुजय विखे पाटिल जी और देवेंद्र जी, एकनाथ जी और अजीत दादा के नेतृत्व में बैठे हुए सभी महाराष्ट्र के मंत्रीगण, सांसदगण और आज पद्मश्री पाटिल और पद्म विभूषण बाला साहब विखे पाटिल को उनके कामों को याद करने के लिए एकत्र आए हुए सभी किसान भाइयों बहनों को मेरा प्रणाम, नमस्कार। मित्रों, आज मैं आया हूं, मुझे अच्छा लगा कि यह भूमि को, ये जिले को पुण्य श्लोक अहिल्याबाई के नाम के साथ जोड़ा गया है। जब एकनाथ जी मुख्यमंत्री थे, देवेंद्र जी उप मुख्यमंत्री थे, भाजपा सेना सरकार ने औरंगाबाद का नाम भी बदला और यहां अहिल्याबाई का नाम भी रखा। ये वही लोग कर सकते हैं जो शिव छत्रपति के अनुयायी हैं, जो औरंगजेब की धारा को आगे बढ़ाते हैं। उनमें इतना हिम्मत नहीं है कि औरंगाबाद का नाम धर्मवीर संभाजी महाराज के नाम से। भाइयों बहनों, आज प्रवरा नगर में आया हूं। पूरे देश में ये नगर सहकारिता की पंडरी के रूप में माना जाता है और इसका मूल कारण पद्मश्री विखे पाटिल साहब। उन्होंने पूरा जीवन इस क्षेत्र के, महाराष्ट्र के किसानों के कल्याण के लिए लगाया। इसके लिए मैं बाद में बहुत डिटेल में बात करूंगा, परंतु सबसे पहले महाराष्ट्र के किसानों पर एक प्रकार से इंद्रदेव ने इस बार आफत भेजी। 60 लाख हेक्टेयर से ज्यादा
किसानों की भूमि और उनकी फसल बर्बाद हुई। वित्तीय वर्ष 25-26 में केंद्र के शहर के तहत 3,132 करोड़ रुपया हमने महाराष्ट्र सरकार को दिया है। उसमें से वो जो 1,631 करोड़ रुपया था वो अप्रैल को ही दे देने का काम हमारे नेता नरेंद्र मोदी जी ने किया है। और महाराष्ट्र सरकार ने भी कई सारी पहल किसानों को मदद करने के लिए करी है। कई सारे फैसले किए। 2215 करोड़ का राहत पैकेज दिया, जिससे 31 लाख से ज्यादा किसानों को मदद मिलेगी। 10,000 रुपया नकद और 35 किलो खाद्यान्न देने का भी महाराष्ट्र सरकार ने इनिशिएटिव लिया है। केवाईसी की शर्तों को एक बार के लिए थोड़ा रिलैक्स करा है। शॉर्ट टर्म फाइनेंस के ऋण को वसूली पर रोक लगाई। भू राजस्व और स्कूल की परीक्षा में भी छुट्टी देने का काम किया है। ये आपका महाराष्ट्र सरकार का त्रिमूर्ति जो है, देवेंद्र जी, एकनाथ शिंदे और अजित दादा, 3 में से एक भी बनिया नहीं है, मगर ये तीनों बनिए से पक्के हैं। मुझे पद्मश्री पाटिल का मूर्ति का अनावरण कर बुलाया और पूछ लिया तरीके से, अच्छे तरीके से, कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी। कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाएं। और मित्रों, ये सब इसलिए हुआ है कि किसानों की चिंता करने वाली एक सरकार महाराष्ट्र के लोगों ने चुनकर लाई है। हमारे एनडीए के सभी विधायक अपने 1 महीने का वेतन सीएम रिलीफ फंड में दिया है। अभी अभी राधाकृष्ण विखे पाटिल जी ने शुगर मिल से भी घोषणा की और देवेंद्र जी की अपील को प्रतिसाद देने के लिए कई सारे ट्रस्ट भी आगे आए हैं। भाइयों बहनों, आज यहां मेरे आने का एकमात्र कारण है पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटिल और डॉक्टर बाला साहब विखे पाटिल के पुतले का, आदमकद से भी ऊंचे पुतले का अनावरण करना और उनको कार्य की अंजलि देना। डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटिल जी भारत के सहकारिता के आद्य पुरुषों में से एक। महाराष्ट्र के सहकारिता का इतिहास उठाकर जब अभ्यास करते हैं, पद्मश्री विखे पाटिल, धनंजय राव गाडगिल और वैकुंठ भाई मेहता, ये त्रिपुटी ने महाराष्ट्र के किसानों के लिए सहकारिता की नींव डालने का काम किया। और पद्मश्री पाटिल ने समग्र दुनिया में एक प्रकार से सबसे पहला कोऑपरेटिव साकर कारखाना डालने का काम हमारे पद्मश्री पाटिल ने किया। और इसके कारण
न केवल महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, कई राज्यों के किसान समृद्ध हुए और साकर कारखाना, उसका मुनाफा व्यापारी के घर में जाने की बजाय किसानों के बैंक अकाउंट में जाने की व्यवस्था आज देश में बनी है। तो उसके पुरोधा, इसके स्थापक डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटिल जी थे। मैं आज वो महान आत्मा को मनपूर्वक याद करना चाहता हूं। उनके ही सुपुत्र डॉक्टर बाला साहब विखे पाटिल जी, इन्होंने कोऑपरेटिव को तो मजबूत किया, मगर कोऑपरेटिव इंस्टीट्यूशन के माध्यम से शिक्षा, स्वास्थ्य और ग्रामीण विकास, ये तीनों क्षेत्र के अंदर कोऑपरेटिव का मुनाफे से विकास करने की एक नई परंपरा बाला साहब विखे पाटिल ने डाली। 8 दशकों से अधिक लंबे अपने जीवन में 7 बार सांसद चुनकर आए और अटल जी की सरकार में उन्होंने बहुत अच्छे से काम भी किया। मैं 2 बार उस वक्त उनको मिला था। हमारे गुजरात में एक माधुपुरा कोऑपरेटिव बैंक डूब गई थी, तब वो वित्त मंत्री का काम संभाल रहे थे, एमओएस वित्त थे। हम उनके पास गए थे, उनकी महत्वपूर्ण भूमिका थी आरबीआई को एक रिवाइवल पैकेज माधुपुरा मर्केंटाइल कोऑपरेटिव बैंक को देने के लिए, और यह इतना बड़ा योगदान था जिसके कारण 225 कोऑपरेटिव बैंक गुजरात के बच गए थे और बड़े संकट से उभर कर बाहर आए। इसलिए मैं डॉक्टर बाला साहब विखे पाटिल जी को भी बहुत मनपूर्वक इस समारंभ में याद करना चाहता हूं, और उनका जो पुतला लगा है वो चौक को, वो स्थान को पद्म सम्मान का बहुत अच्छा नाम देने का काम राधा कृष्ण विखे पाटिल जी और सुजोय ने किया है। इसके लिए भी मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूं। मित्रों, आज डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटिल सहकारी चीनी कारखाने का नवीनीकरण भी हुआ है। जब 50-51 में ये कारखाने की स्थापना हुई तब 50 टन गन्ना प्रतिदिन की क्षमता से शुरू हुई थी और आज 72 टन गन्ना प्रतिदिन ये प्रोसेस करता है, और आने वाले समय में 7200 मैट्रिक टन प्रतिदिन से आगे बढ़कर 15,000 टन प्रतिदिन तक एक क्षमता का विस्तारण होगा। जब मोदी जी ने सहकारिता मंत्रालय की स्थापना की तब सहकारिता क्षेत्र में सहकारी चीनी मिलों को मजबूत करने के लिए एनसीडी की योजना आई, और जो अच्छे यूनिट थे उसको हमने फाइनेंस किया, और उसी में से ही आज डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटिल सहकारी चीनी कारखाने का विस्तरण हो रहा है। और मित्रों, ये शुगर मिल ने अल्कोहल डिस्टिलेशन संयंत्र जो 70 में लगाया, 15 KLPD की इनकी क्षमता थी, आज 92 KLDP का हुआ है, और हमने 240 KLDP ले जाने की उनको मंजूरी दे दी। इथेनॉल संयंत्र 20 KLDP का था, अब 150 KLDP का हुआ है।
बायोगैस प्लांट 12,000 क्यूबिक मीटर पर दिन था, अब 30,000 तक काम करता है और को जनरेशन प्लांट 30 मेगावाट से 68 मेगावाट तक पहुंचा है। और मित्रों, प्रेस मड से जैविक खाद 75 मैट्रिक टन ये कारखाना बनाता है, जो ऑर्गेनिक खेती को आगे बढ़ाएगा। मित्रों, ये ठोस कदम अच्छे तरीके से चल रहे इस कारखाने ने बनाए हैं और मोदी जी के नेतृत्व में शुगर मिलों की संख्या में 67 की वृद्धि हुई है। चीनी उत्पादन में 10 लाख मैट्रिक टन की बढ़ोतरी हुई है। डिस्टिलरी 2 गुना बढ़ी है। इथेनॉल की उत्पादन क्षमता 5 गुना बढ़ी है। इथेनॉल की आपूर्ति 10 गुना बढ़ी है और पेट्रोल में इथेनॉल का ब्लेंडिंग 20% तक पहुंच गया है। ये सभी बताता है कि मोदी जी के प्रधानमंत्री बनने के बाद हमारे कोऑपरेटिव शुगर क्षेत्र को कितना बड़ा फायदा मिला है। मित्रों, एक्सपोर्ट सब्सिडी से लेकर सबसे बड़ी बात जो देवेंद्र जी और दोनों उप मुख्यमंत्री ने बताया, किसानों का 10,000 करोड़ से ज्यादा इनकम टैक्स को माफ करने का काम भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार ने। एक जमाना था कि सेटलमेंट कॉरपोरेट के हुआ करते थे। पहली बार सेटलमेंट एक्ट बनाकर कोऑपरेटिव का करने का काम किया है और रिट्रोस्पेक्टिव इफेक्ट से, पाश्चात असर से किया है। ये 10,000 करोड़ माफ किया, इतना ही नहीं, हर साल 4400 करोड़ का बोझ आगे पर कभी भी अब नहीं आएगा। ये बहुत बड़ा इनिशिएटिव नरेंद्र मोदी जी ने लिया है। मित्रों, आज मैं यहां आया हूं तब सहकारिता शुगर कारखानों को, सारों को एक अपील करना चाहता हूं कि आपके इथेनॉल संयंत्र को मल्टी फीड इथेनॉल संयंत्र बनाएं। इसके अंदर सब्जियों का कचरा, मक्के से इथेनॉल बनाने की व्यवस्था और चावल से इथेनॉल बनाने की व्यवस्था भी आप कर सकते हैं। और ये बदलाव के लिए जो लोन चाहिए वो लोन एनसीडीसी भारत सरकार की संस्था उपलब्ध कराएगी। और हमने सारी कोऑपरेटिव से इथेनॉल खरीदी में उनको प्रायोरिटी दिया है। निजी कंपनी है तो इसका इथेनॉल बाद में लिया जाएगा, कोऑपरेटिव कंपनी है, कारखाना है तो इसका पहले लिया जाएगा। एनसीडीसी की ऋण योजना से 10,000 करोड़ रुपए हमने प्रदान किया है और सीरा पर जीएसटी 28% था, उसको 5% करने का काम नरेंद्र मोदी जी ने कहा है। मित्रों, जीएसटी के लिए मैं और एक बात करना चाहता हूं। अभी अभी नरेंद्र मोदी जी ने नवरात्रि के पहले दिन पर 395 चीजों पर जीएसटी को कम किया है। और कम किया है उसमें खाने पीने की लगभग सभी चीजों पर 0% जीएसटी कर देश की जनता को और विशेषकर माताओं बहनों को फायदा पहुंचा है। और बाकी सारी चीजों पर 28%, 18% की जगह 5% किया है। मगर इससे जनता को तो निश्चित फायदा होगा, हजारों करोड़ का फायदा होगा, मगर आपने देश के लिए भी सोचना है। मोदी जी ने आह्वान किया है कि 140 करोड़ की जनता इस दीपावली पर्व के पहले एक संकल्प ले कि हम सबके घर में कोई विदेशी चीज नहीं आए। अगर 140 करोड़ लोग ये संकल्प लेते हैं, भारत के व्यापारी
ये संकल्प लेते हैं कि भारत में बनी हुई चीजों का ही हम व्यापार भी करेंगे, उपयोग भी करेंगे। अगर इतना हो जाता है तो 2047 के पहले भारत विश्व में सबसे 1 नंबर के स्थान पर पहुंच सकता है। पूरी दुनिया भर के लोगों को उत्पादन के लिए भारत में आना पड़ेगा, क्योंकि भारत के पास 140 करोड़ आबादी का मार्केट है। मगर ये मार्केट तभी भारत के उपयोग में आ सकता है कि हम सब तय करें कि हमारे परिवार में स्वदेशी चीजों का ही उपयोग होगा। मित्रों, मैं सहकारी चीनी मिलों को भी कुछ कहना चाहता हूं। नॉन क्रशिंग सीजन में भी सहकारी चीनी मिले मल्टीफीड इथेनॉल का उत्पादन करें, फ्रोजन वेजिटेबल, फ्रोजन फ्रूट्स और जूस, फ्रूट पल्प, इस तरह की चीजें बनाने का भी हम एक्सपांशन करें और नेफेड और एनसीसीएफ के साथ अनुबंध कर हम सहकारी चीनी मिलों को मल्टी डायमेंशनल बनाए। मित्रों, इथेनॉल के ब्लेंडिंग से सहकारी चीनी मिलों का बैलेंस शीट बदला है। अब आपके पास पूंजी अर्जित होगी। ये अर्जित पूंजी का 20% अगर हम सहकारी चीनी मिलों के एक्सपांशन के लिए रखते हैं तो आने वाली पीढ़ियां भी किसानों की समृद्ध होती रहेगी। इसमें किसी को कोई संशय रखने की जरूरत नहीं है। मैं आज यहां आया हूं तब फिर से एक बार सुजोय विखे पाटिल और राधाकृष्ण विखे पाटिल जी का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं मित्रों, क्योंकि ये दोनों महानुभाव जिनका मूर्ति लगाया गया है, पद्मश्री पाटिल और पद्म विभूषण बाला साहेब विखे पाटिल का, इनका सहकारिता में, ग्रामीण विकास में और किसानों के कल्याण में बहुत बड़ा योगदान था। इसलिए मुझे इस पुण्य कार्य में मिलने का, इसमें हाथ बटाने का आपने मौका दिया, इसलिए आपका बहुत बहुत धन्यवाद। मेरी अनेक अनेक शुभकामनाएं। वंदे मातरम।